राज्यभरातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीचं मतदान पार राज्यात अनेक ठिकाणी मतदानादरम्यान राडे निकाल उशिरा असल्यानं स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागणार। सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला। नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा। निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी। कुणाल गायकवाडने पोलिसांना दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलं। आरोप करत काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड। मुक्ताईनगरच्या मतदार केंद्रांवर मोठा गोंधळ। भाजप आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक वादातून हाणामारी। शिंदेंचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। भाजप सिंधुदुर्गात पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणेंचा आरोप। वकिलांशी बोलणार आणि मी केस करणार। कारवाई न झाल्यानं निलेश राणे आक्रमक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या संजय राऊत यांची भेट घेणार। राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भांडूपमधील निवासस्थानी जाणार। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी। गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक। पोलिसांची कोर्टात माहिती। गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाबही नोंदवला। महापरिनिर्वाण दिनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, वाहतुकीचं नियोजन करा। फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना। पंतप्रधानांचं कार्यालय आता सेवातीर्थ नावाने ओळखलं जाणार। सेंट्रल विस्टा अंतर्गत बनत असलेल्या कार्यालयाचं नाव बदललं।